आज आपण पालखी किंवा वारी कोणत्या गावातून पंढरपूरला जाते ते अर्थपूर्ण जाणून घेऊया. वारी म्हणजे प्रत्येक वारकऱ्याचा आत्मा. हरिनामाच्या गजरात वारकरी ऊन वारा पाऊस कसलीही तमा न बाळगता पंढरीला जातो आणि पांडुरंगाच्या नावात दंग होतो. असे म्हणतात, जो भक्त पायी वारी करतो पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपात त्याला दर्शन देतोच. आज आपण पालखी ज्या गावातून जाते त्या गावाची महती जाणून घेऊया. व्हिडिओत पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पालखी ज्या 14 गावांमधून जाते पालखी ज्या गावातून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. पहिलं नाव आळंदी. पालखी आळंदीतून निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो अशी ती आळंदी. 2. पुणे. पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मांतरीचे पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. भवानी पेठ बोरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिराकडे पुणे या ठिकाणी पालखीचे 2 दिवस मुक्काम असतो असे ते पुणे. 3. दिवेघाट. नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाट म्हणजे नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान, समाधी या अष्टयोगाच्या आचरण दिवेघाटातून जावे लागते असा तो दिवेघाट. 4. सासवड. वड म्हणजे सप्तचक्र, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपा होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे असे ते सासवड. 5. जेजुरी. नंतर पालखी जेजुरीला येते. बरोबर जितेंद्र, जोरी बरोबर जास्त त्रास न देणे म्हणजे जो जास्त त्रास न देता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो अशी ती जेजुरी. वाल्हा. भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे बरोबर कोमल, प्रेमळ, जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे. वाल्हा वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते असा तो वाल्हा. लोणंद. त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. लो बरोबर देणे, आनंद बरोबर परमसुख. श्री विठ्ठल भक्तांसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंद होतो व तो आनंद इतरांना देतो असे ते लोणंद. 8. तरडगाव. जर तू ब्रह्मानंदांना आनंद घेतला नाही तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांतांची चिंता करण्यासाठी पालखी तर अधिक रड बरोबर तरडगावाला येते असे ते तरडगाव. 9. फलटण. ब्रह्मसत्य. जगमस्थित म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे. बाकी सारे जग फोलपाटासारखे मिथ्य म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावरच खरा अर्थ कळतो ते म्हणजे फलटण. 10. बरड. संसारातील सुखदुःखाची द्विग्नतः मुक्त होते. त्यांची जीवनरूपी क्षेत्र वासनेने तृण व फुटणारे बरड जमिनीसारखे होते असे ते बरड. 11. नातेपुते. नातेपुते या गावी इतर नात्यांचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचाच होतो असे ते नातेपुते. 12. माळशिरस. माळ बरोबर साखळी प्लस शिरस बरोबर ज्ञान, माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने, वाचिक विठ्ठल साधनेने, मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्या विठ्ठलरूपी करते असे ते माळशिरस. 13. वेळापूर. त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापुरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालवता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते असे ते वेळापूर. 14. वाखरी.
वाखरीच्या मुक्कामाने त्यांची वाणी प्रासादिक व वाचिक सुद्धा होते असे ते वाखरी. नंतर तो पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होतो. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय राम कृष्ण हरी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. जय राम कृष्ण हरी.